गौळ निवारा प्रातकाळी प्रहरा रात्री उठिला गौळ निवारा शरण माली रे घरोघरी सकळा नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा सहस्रापरी कैशा गाती मदन सावळा आनंद सर्व गवळणी आनंदित झाल्या आणि दह्याचं घुसळण करत असताना बोलू लागल्या एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी नकरे 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 बाई कृष्णाची करणी बाई कृष्णाची करणी कोणी कामुनी हागे सखे येईल चक्रपाने खास खांदुनी तुम्ही आता लपवा दुधाने आनंदला गौळणी गौळणी छंद छंद गौळती आनंदला गौळणी गौळणी छंद छंद गौळती बोलता चालता इतक्यामध्ये हरियाला बोलता चालता इतक्या मध्ये हरियाला कोणीही नाही देव दृष्टीने देखिला सूक्ष्म रूप धरणी डेऱ्या मध्ये प्रवेशला वरच्या वरी देवलोनी खाऊनिया गेला आनंदला गौळणी गौळणी छंद छंद गौळती आनंदला गौळणी गौळणी छंद छंद गौळती अशा प्रकारे बोलत असताना भगवान आले सूक्ष्म रूप धारण केलं त्या डेऱ्यामध्ये प्रवेश केला आणि निर्माण होणारं लोणी भगवान आतच खाऊ लागले गोपिका थकून गेल्या पण लोणीच बाहेर पडेना लोणी बाहेर येईना सर्व काही प्रयत्न केला वनवनी शिळबने घालिता परिते लोणी येईना वनवनी शिळबने घालिता परिते लोणी येईना काय झाले टोने सासू बाई करेना काय झाले टोने सासू बाई करेना आनंदला गौळणी गौळणी छंद छंद बोलते आनंदला गौळणी गौळणी छंद छंद बोलते गवळणी प्रयत्न करू लागल्या ताज्या पाण्याने काम होईना याकरता शेळ पाणी टाकू लागल्या तरी काम होईना मग गरम पाणी टाकू लागल्या सगळा काही प्रयत्न केला पण काम होईना तेव्हा एक सुनबाई आपल्या सासूबाईला सांगू लागली की आज कोणी काहीतरी टाना टोना केला आज कोणी काहीतरी चेटूक वेटूक केलं आणि म्हणूनच आज लोणी बाहेर पडू शकत नाही तर हे शब्द कानी आल्यानंतर त्या सासूला फारच मोठा त्या सुनेचा राग आला म्हणजे रागाने ती बोलू लागली आहा गे बाई यानो तुमचे जानते चाळे
आहागे बाई यानो तुमचे जानते चाळे यशोदेच्या मुलाने मुनी दैत सागोळे रेवणी दैत सागोळे उगेची मग पाहता आता फिरगे निराळे मारी ठोसरे दोन गालो रे घेतले घेतले आनंदला गौळणी गौळणी छंद छंद गोलती आनंदला गौळणी गौळणी छंद छंद डोलती। अशा प्रकारे ती सासू सुनेला बेदम मारू लागली आणि तिचा मार प्रत्यक्ष भगवान त्या डेऱ्यामधून पाहू लागले। डेऱ्यामधून मार माझा जगजीवन पाहे डेऱ्यामधून 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 मार माझा जगजीवन पाहे नाम माने धन्य धन्य वर्णो में काय नाम माने धन्य धन्य वर्णो में काय आनंद राम गोळणे गोळणे आनंद राम गोळणे घूम घूम करते घूम 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 करते घूम 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 करते घूम घूम करते डरे घूमती आनंद लाग गोळणी गोळणी छंद छंद डोलते आनंद लाग गोळणी गोळणी छंद छंद डोलते। अशा प्रकारे भगवान एक एक लीला करत आहेत। भगवान काही मोठे झाले, फारच मोठे झाले असं नव्हे। एकतर भगवान गोकुळात फारच वर्षे थांबले नाही, 11 वर्षाच्या आतच थांबले गोकुळामध्ये। नंतर तिथून मथुरेत गेले, कंस मामाला मारण्यासाठी गेले, कंसाला ठार केलं आणि त्याचं ते राज्य आपण न घेता आपले आजोबा उग्रसेन महाराज यांना प्राप्त करून दिलं। त्यांना राजा केलं आणि त्यांना तिथं राहून सहकार्य केले। ते 14 वर्षे तिथं राहिले, मथुरेत 14 वर्ष। नंतर काही कारणास्तव अनेक प्रकारचा उपद्रव दुष्ट लोक, दैत्य लोक, राक्षस लोक करू लागल्यामुळे शेवटी भगवंताने आदेश केला विश्वकर्म्याला, द्वारका नगरीची स्थापना निर्मिती केली आणि सगळे लोक मथुरावासी रातोरात डायरेक्ट द्वारकेत सोन्याची नगरीच केली। पण तिथं गेल्यानंतर भगवान मात्र राजी झाले असं वर्णन आहे।